नमस्कार. आजचा आपला विषय आहे वाट पाहताना, म्हणजेच दी आर्ट ऑफ वेटिंग. लेखिका अरुणा ढेरे यांच्या एका खूप सुंदर निबंधातून हा विषय घेतला आहे. खरं तर वाट पाहणं हा आपल्या सगळ्यांच्याच आयुष्याचा एक अविभाज्य भाग आहे, नाही का? पण आपण त्याची खरंच कधी दखल घेतो का? तर मग थेट मुद्द्यालाच हात घालूया. एक प्रश्न आहे, वाट पाहणं ही एक हरवलेली कला झालीये का? म्हणजे आजच्या या वेगवान जगात जिथे सगळं काही अगदी एका क्लिकवर मिळतं, तिथे थांबायला, धीर धरायला खरंच काही अर्थ उरलाय का? तर लेखिका अरुणा ढेरे यांच्यासाठी ना, वाट पाहणं म्हणजे फक्त वेळ घालवणं नाहीये, अजिबात नाही. तो एक खूप खोल, एक खूप व्यक्तिक अनुभव आहे. चला तर मग त्यांच्या नजरेतून बघूया की या अनुभवाचा गाभा नेमका काय आहे. मग वाट पाहणे म्हणजे नक्की काय? हा काही फक्त एक निष्क्रिय शब्द नाहीये. उलट ही एक सक्रिय, एक इमोशनल स्टेट ऑफ बीइंग आहे. म्हणजे एक असा अनुभव जो उत्सुकतेने, चिंतेने, आनंदाने किंवा अगदी दुःखाने सुद्धा भरलेला असू शकतो. खरं तर ही एक जगण्याचीच पद्धत आहे असं म्हणायला हरकत नाही. आणि खरं सांगायचं तर आपण सगळेच सतत कशाची ना कशाची तरी वाट पाहत असतो, नाही का? लेखिकेने तर त्यांच्या आयुष्यातले कितीतरी प्रसंग सांगितले आहेत. अगदी उन्हाळ्याच्या सुट्ट्यांची वाट पाहण्यापासून ते कोकिळेच्या त्या कुहू आवाजापर्यंत किंवा पोस्टमनच्या सायकलच्या आवाजापासून ते नव्या कोऱ्या पुस्तकाच्या त्या सुगंधापर्यंत. इतकंच काय, तर परीक्षेच्या निकालाची ती धाकधूक आणि दूर गेलेल्या आपल्या माणसाच्या परत येण्याची ती ओढ, सगळं काही आहे यात. चला, आता वाट पाहण्याच्या एका खूप गोड पैलूकडे जाऊया. म्हणजे बालपणीची ती निरागस उत्सुकता. आठवतंय, त्या वयात वाट पाहण्यात एक वेगळीच मजा होती, नाही का? लेखिकेचे हे शब्द बघा, किती सुंदर आहेत. त्या म्हणतात, नवीन पुस्तकाची वाट पाहणं म्हणजे जणू एखाद्या न पाहिलेल्या अद्भुत वचनाची वाट पाहण्यासारखं. जरा विचार करा, त्या पुस्तकाच्या प्रत्येक पानात एक नवीन जग दडलेलं असतं, एक नवीन साहस, आणि ते आपल्या हातात कधी येईल ही जी गोड हुरहुर लागते ना, तीच त्या अनुभवाला एकदम खास बनवते. पण एक मिनिट, प्रत्येक वेळी वाट पाहणं इतकं आनंददायी, इतकं गोड असतं का? नाही, अजिबात नाही. कधीकधी ते अक्षरशः हृदयाची धडधड वाढवतं, चिंता वाढवतं. आणि हीच आहे त्या अनुभवाची दुसरी, अधिक अवघड बाजू. आणि हेच तर इथे दिसतंय. वाट पाहणं म्हणजे खरंच एकाच नाण्याच्या दोन बाजू आहेत. एका बाजूला उन्हाळ्याच्या सुट्ट्यांचा आनंद आहे, तर दुसऱ्या बाजूला परीक्षेच्या निकालाची ती भयानक चिंता. एका बाजूला नवीन पुस्तक आल्याचा तो हर्ष आहे, तर दुसऱ्या बाजूला पत्रातून आलेल्या एखाद्या वाईट बातमीचा धक्का. म्हणजे बघा, कृती एकच आहे, वाट पाहण्याची, पण त्यातून मिळणाऱ्या भावना त्या मात्र पूर्णपणे वेगळ्या आहेत. ठीक आहे, आता आपण या निबंधातल्या माझ्या मते सगळ्यात अविस्मरणीय भागाकडे येतोय. तो म्हणजे पोस्टमॅनची वाट पाहण्याचा रोजचा विधी. आणि हा फक्त एक प्रसंग नाहीये, तर ते एक संपूर्ण नाट्यच आहे, रोज घडणारं. आणि इथे बघा, हा मूळ निबंधातलाच तो परिच्छेद आहे जो हा अनुभव अक्षरशः जिवंत करतो. लेखिकेचे शब्द वाचले ना, की त्या काळातली उत्सुकता, त्या भावना, सगळं काही आपल्या डोळ्यांसमोर उभं राहतं. तो काळ जेव्हा पोस्टमनची सायकल येणं ही दिवसातली सगळ्यात मोठी घटना असायची. तर हा रोजचा विधी घडायचा कसा? बघा, आधी कुठून तरी त्या सायकलचा एक अस्पष्ट असा आवाज यायचा. मग आपलं नाव पुकारलं जाईल या आशेनी अक्षरशः श्वास रोखून धरायचा. पत्र मिळालं की अरे वाह, तो आनंदच वेगळा. आणि जर नाव नाही पुकारलं गेलं तर ती खोल निराशा. म्हणजे ही एक रोजची भावनिक रोलर कोस्टरच होती. आणि ह्यातला सगळ्यात महत्वाचा मुद्दा, तो कळीचा मुद्दा हा आहे. लेखिका काय म्हणतात बघा, पोस्टमन ही केवळ एक व्यक्ती नव्हती, तर ती आतुरतेने वाट पाहत असलेल्या व्यक्तीचाच एक भाग होती. किती खोल विचार आहे हा. म्हणजे तो फक्त एक सरकारी कर्मचारी नव्हता. तो एक आशा घेऊन यायचा, दूरच्या माणसाचा आवाज घेऊन यायचा. आणि हो, कधीकधी निराशाही तोच घेऊन यायचा. तो जणू काही भावनांचा वाहक होता. आता या वैयक्तिक आठवणींच्या पलीकडे जाऊन लेखिका आपल्याला एका व्यापक विचाराकडे घेऊन जातात. त्या हे सांगतात की वाट पाहण्याची ही जी प्रक्रिया आहे ना, ती आपल्याला एकमेकांशी आणि या जगाशी कशी जोडते. कारण आपण वेगवेगळ्या गोष्टींची वाट पाहतो आणि प्रत्येक प्रतीक्षेचं स्वरूप, त्याचा फील वेगळा असतो. म्हणजे बघा, जेव्हा आपण एखाद्या व्यक्तीची वाट पाहतो तेव्हा त्यात एक भावनिक ओढ असते, एक आशा असते, बरोबर? पण जेव्हा आपण एखाद्या पुस्तकासारख्या वस्तूची वाट पाहतो तेव्हा त्यात एक बौद्धिक उत्सुकता असते की अरे, यात काय नवीन जग असेल.
आणि मग तिसरा प्रकार म्हणजे जेव्हा आपण एखाद्या कवितेसारख्या कल्पनेची वाट पाहतो, तेव्हा त्यात एक सर्जनशील प्रेरणा असते, काहीतरी नवीन निर्माण होण्याची शक्यता असते. तर मग या सगळ्याचा अर्थ काय काढायचा? लेखिकेच्या मते ना, वाट पाहण्याची ही जी क्रिया आहे ती आपल्याला संयम शिकवते. आपली इच्छा, आपली ओढ अधिक तीव्र करते. आणि सगळ्यात महत्वाचं, सरतेशेवटी जे काही मिळतं ना, त्याला एक खोल अर्थ प्राप्त करून देते. हे खरंय की नाही? ज्या गोष्टी आपल्याला खूप सहज मिळतात, त्यांची आपल्याला फारशी किंमत नसते. पण ज्या गोष्टींची आपण आतुरतेने वाट पाहिलेली असते, त्या कितीतरी अधिक मौल्यवान वाटतात. आणि आता शेवटी हा एक खूप विचार करायला लावणारा प्रश्न. आपल्याला वाटायचं की आपण पत्राची वाट पाहतोय. पण आता जेव्हा पत्र येणंच थांबलं आहे, तेव्हा आपण कशाची वाट पाहणार आहोत? खरंच, आजच्या या इन्स्टंट जगात, या फास्ट पेस लाईफमध्ये आपण ती गोड हुरहुर की आतुरता, ते थांबणं, हे सगळं कुठेतरी गमावून बसलो आहोत का? जरा विचार करण्यासारखा प्रश्न आहे हा.